आपण आलेलो आहोत आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिरबी या गावामध्ये। आज या ठिकाणी आपले मित्र सद्दाम शेख यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पोल्ट्री फार्मचं इथं काम केलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी ब्रॉयलर सोबतच गावरांचं पोल्ट्री फार्मचं काम सुद्धा केलेलं आहे आणि सोबतच बाजूला त्यांचं गोट फार्मिंगचं काम चालू आहे। आणि म्हणून आपण बघतो की मागच्या पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी, परंतु काळ बदलत गेला आणि बदलत्या काळाच्या अनुषंगानं पावसाचं प्रमाण कमी होत गेलं आणि पावसाचं प्रमाण कमी झाल्याच्या नंतर शेती धोक्यात येत गेली आणि शेती हा तोट्याचा व्यवसाय बनून गेला। पण म्हणून शेती हा तोट्याचा व्यवसाय असू शकत नाही। हा देश खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देश आहे। या कृषीप्रधान देशामध्ये शेती कायम फायद्यामध्ये राहणार आहे। पण म्हणून त्यासाठी आपल्याला या शेतीसाठी जोडधंदा शोधणं गरजेचं असतं। शेतीसोबत कुक्कुटपालन असेल, वराहपालन असेल, शेळीपालन असेल किंवा गौपालन असेल, अशाच्या पद्धतीने आपण जर का या ठिकाणी जोड व्यवसाय जर का केला तर निश्चितपणे शेती आपली पुन्हा एकदा फायद्यामध्ये येईल असं मला वाटतं। या ठिकाणी आमचे मित्र सद्दाम शेख यांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेळीपालनाचं काम सुरू केलेलं बाजूला आणि मागच्या काही वर्षापासून ते अतिशय सक्सेसफुल रीतीने या ठिकाणी कुक्कुटपालन करतायत। नमस्कार।